देशाची लोकसंख्या गेल्या 10 वर्षात वाढली की कमी झाली? देशातील प्रवाशांची संख्या वाढली की कमी झाली? जगभरात व देशात कालमानानुसार दळणवळणात व प्रवासात वाढ होते की घट? तुम्हाला वाटेल किती हे फालतू प्रश्न. दुसरी तिसरीतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा याची उत्तरं देता येतील. तर वरील सर्व प्रश्नांची उत्तरं वाढली अशीच आहेत. आता त्या उत्तरांसोबत तंत्रज्ञानात झालेली प्रगती, लागलेले नवनवीन शोध यासारखे निकष लक्षात घेता गणित बांधा. 2012-13 मध्ये पॅसेंजर, मेल, एक्सप्रेस वगैरे सर्व पकडून भारतात 12,559 ट्रेन्स होत्या. वरील सर्व निकष पकडता विकसनशील भारतात ही संख्या गेल्या 10 वर्षात दुप्पट होण्याची तरी अपेक्षा असायला हवी, म्हणजे अंदाजे 25,000 ट्रेन्स. वस्तुस्थिती काय? तर 21-22च्या आकडेवारीनुसार भारतात 10,250 एकूण ट्रेन्स कार्यरत होत्या. वाढ वगैरे लांबची गोष्ट, 12-13 पेक्षा 2,309 ट्रेन्स कमी झाल्या. शिवाय गेल्या महिन्या 2 महिन्यात देशभरात रेल्वेचे किमान 15 अपघात झालेत. चौकशीत समोर आलं की रेल्वेकडे साध्या वॉकी टॉकीची सुद्धा कमतरता आहे. विचार करा, रेल्वेला हिरवा झेंडा मोदींनी दाखवण्याच्या कार्यक्रमात करोडो रुपये खर्च केले, पण रेल्वेसाठी वॉकी टॉकी सुद्धा खरेदी करता आली नाही. कांचनजुंगा एक्सप्रेसच्या अपघाताची चौकशी करत असताना रेल्वे सेफ्टी चीफ कमिशनर जनक कुमार गर्ग यांनी वॉकी टॉकीच्या भीषण कमतरतेची नोंद केली. 732 ची गरज होती, पण फक्त 303 होते. त्यातील सुद्धा काही चालू नव्हते. अपघात झालेल्या मेल ट्रेनच्या लोको पायलटकडे सुद्धा वॉकी टॉकी नव्हता. ही आहे विश्वगुरूमध्ये रेल्वेची परिस्थिती. आणि रेल्वे मिनिस्टर फक्त रील्स बनवण्याचं काम करताना दिसतात. तरीही सरकारला अपघातांसाठी जबाबदार धरायचं नाही का? हे रेल्वे मिनिस्ट्रीचं अपयश आहेच, शिवाय यात मेक इन इंडियाचं सुद्धा अपयश आहे. कसं? तर मेक इन इंडियाच्या निकषांतर्गत बनवलेले वॉकी टॉकी व्यवस्थित काम करत नाहीत आणि रेल्वे सुरक्षेसाठी वायरलेस कम्युनिकेशन अत्यंत महत्वाचे समजले जाते, ज्यात स्टेशन मास्टर, लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर कम्युनिकेट करतात. म्हणून आता मेक इन इंडियाचे निकष शिथिल करून वॉकी टॉकी आयात करणार आहेत म्हणे. शिवाय गळणाऱ्या ट्रेन्स, वाढलेले रेल्वेचं भाडं, न मिळणाऱ्या सीट्स, कमी झालेला स्पीड, रेल्वेचे अनेक मुद्दे आहेत. त्यातील काही मागे एका व्हिडिओमध्ये कव्हर केले होते, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. रील मिनिस्ट्रीकडून नवीन रील येण्याआधी इंडियन व्हॉइसला सबस्क्राईब, लाईक व सपोर्ट कराल ही अपेक्षा. धन्यवाद.